नमस्कार मित्रांनो, तेजय व्लॉग्समध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आहे भाऊबीज, तुम्हा सर्वांना भाऊबीजच्या शुभेच्छा। आता मी चाललोय तुषारकडे तेजश्रीच्या भावाला ओवाळण्यासाठी। आज भावांचा बहिणीचा सण, स्वतः आज चाललोय मी भावांकडे। बघत राहा काय करू। सारखेच आहे सगळे, सेम टू सेम। चप्पल येऊ घाला फक्त कलर तुला मी पोचवून दिली ना एवढा आवाज तर कसा मम्मी आवाज सेमच आहे ना दिवाळीचा एक महिन्यात बघितलं तरी भांडण होतं त्याचे। शौर्य भेटला मला, तो बोलला गाडीला चक्कर मारून आण मला। आता त्याला आलं खाऊ घेण्यासाठी। हे आवडतं तुला? काय असतं त्याच्यात? माहिती नाही माहिती, काढते हे। त्याला चॉकलेट पण खायचं आहे, सेलिब्रेशन। छान अशी मस्त आमची भाऊबीज झालेली आहे आणि मस्त मी आवीने दिलेला ड्रेस घातलेला आज, कालचा पाडवा गिफ्ट। चला, बऱ्याच दिवसानंतर आता चाललोय गावाला रिलॅक्स होण्यासाठी। एक दिवस फक्त आम्ही काय ह्यावेळेस जाणार नव्हतो, पण आवीचं चालू होतं की थोडंसं वातावरण चेंज पाहिजे, म्हणून मग आवीच्या इच्छेसाठी चाललोय आता गावाला एक दिवस। कारण की कोणीच नाही ह्यावेळेस, पोरं सगळे बोलतात की बोर होतं आता गावाला, कोणीच राहत नाही म्हणून। पण मग आवीचं चाललंय की चला जाऊन येऊ, थोडंसं रिलॅक्स होऊन येऊ, म्हणून तर चाललोय आता। खरं कारण ते नाहीये, खरं कारण वेगळं आहे। खरं कारण आवीला गावठी कोंबडी खायची चुलीवरची, म्हणून चाललंय आवी, दुसरं काहीच नाही। गावठी बेते त्याच्यामुळे त्याच्यासाठीच चाललंय आवी। काहीतरी पाहिजे ना। तो बोलतो बाहेर आपण इकडे नेहमीच चिकन मटन खात असतो, कधीतरी त्यासाठी चाललाय बघा। मग गावाकडची मजा असते चुलीवरचं चिकन खाण्याची, वर्षात जाणं होतं। काहीतरी दिवसभर काही ना काही कामात आणते असतंच माणूस वर्षभर, दुकान म्हणा किंवा इतर गोष्टी। मग कधीतरी अचानक प्लॅन झालाय आमचा जाण्याचा, नाही तर आमचं काहीच नव्हतं। सो चला जाऊया। हुशार ते पण नाही यावेळेस, अविनाश पण नाही, एकटाच आहे। एकटाच म्हणजे तिचं मामाचं मुलगा आहे एक, दुसरा मामाची मुलं आहेत गावाला, अजून मावशीचा पण एक मुलगा आहे, तो काय माहित आता येतो की नाही येत, बघूया आता काय कसं होईल ते संध्याकाळी आता तुम्हाला बघायला भेटेल सगळं। सो स्टे ट्यून, बघत राहा तेजल व्लॉग्स। भारी वाटतं संध्याकाळी घाटातून खाली, आता ते हिरवळ झाली ना म्हणून छान वाटते। चहा पाण्याची आलेल्या पाहुण्यांचं स्वागत, गरमागरम चाय।
इकडे कोंबड्याची पण सोय झालेली बघा. हा कोंबडा आमच्यासाठी थांबलाय. इकडे निलेश शेठ पण आमच्यासाठी थांबलाय. हॅपी दिवाळी. 2 थांबले नाशिकला, त्यांना दाखवून दाखवून खाऊ खा रे. इकडं मयूर शेठला घाई झाली होती नाशिकला जायची. आज होणार कोंबडा पार्टी. तुला मेथीची भाजी मस्त. इकडे चुलीवर चिकन शिजतंय. आवीची फरमाईश पूर्ण झालेली आहे, त्याला चुलीवरचं चिकन खायचं होतं. ती गुड्डी तुम्ही नंतर जेवणार आहे का? हा ठीक आहे. आधी पाहून हा ना. बर कसं झालंय मग भाजी? नारी जगे स्पेशल कांसाठी आलो होतो. चुलीवरचं चांगली झाली का मग? मस्त सकाळचा गरम गरम कोरा चहा. गावाकडचा कोरा चहा छान लागतो. आहे का काय? आलोय आता आम्ही मामाकडे मळ्यामध्ये. आजी बाबाकडनं आज मामाकडे. मस्त भात पण आलेला आहे ह्या वर्षी. कोणीच नाहीये, फक्त मामा मामी. निलेश आहे का नाही काय माहिती, की गेला का निलेश? आम्ही आलो तर धनगर पण आला लगेच माग भात. मस्त मोठे मोठे आले चिक्कू. मस्त आवळे पण आलेत, भरपूर सारे आलेत आवळं. खूप आवळे लागलेले. तोडले थोडे तोडले पण मस्त फुलं लागलेले झेंडूचे. मिरच्या लावलेत, आत्ताच लावलेले आहेत मिरच्या. भारीत ना ग मिरच्या झाल्या. इकडे पण मस्त चिक्कू आले. आम्ही घेऊन चाललो नाशिकला जाऊन मग मस्त पिकट घालून खायचे. चला निघालो आम्ही आत्ता नाशिकला जाण्यासाठी. बाकी उद्या येणार आहे, तेजून मी निघतो. इकडे एक आवळ्याचं झाड, मागे एक इकडे की सागाचे झाड आहे. ठीक आहे चालेल. बाय. चला या मग. हा या सगळेच. जोरात पावसाला सुरुवात झालेली आहे. खूप भयंकर पाऊस पडतोय. झाले आमचं, निघतोय आम्ही दोघं जण आता.
लाजला लाजला शर्ट ओळखू येईल बरोबर लोकेशचा रडतोय लवकरच हा आवाज दिला कोणतरी मामा फोटो विजय आहे की टाक माऊ पण आली परत एकदा हात असतो जो तोंड लपवत होता काय म्हणतोय कसं झालं मग आजचं चिकन छान पण गावठीला तोड नाही ना निवांत बसली का मंडळी इकडे मॅडमांचा अभ्यास चाललाय इकडे मोबाईल बघतात